वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य संजयजी गाथे, आमचे नेते आणि माजी खासदार सन्मान्य सुरेशजी वाघमारे, या ठिकाणी उपस्थित असलेले पक्षाचे महामंत्री, सन्मान्य पदाधिकारी आणि विशेष करून पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पत्रकार बंधू भगिनी, आपलं सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजचा विषय हा विशेष करून शेतकऱ्यांशी निगडित आहे. म्हणजे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांकरिता करण्यात आलेली कर्जमाफी आणि त्याच पद्धतीनं जे कृषी ग्राहक आहे त्या कृषी ग्राहकांची करण्यात आलेली वीज बिलाची माफी या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे. आता सन्मान्य गाथे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे निवडणुकीच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार जेव्हा सत्तेमध्ये येईल तेव्हा निश्चितपणे अडचणीमध्ये असलेल्या या राज्यातला शेतकरी याची कर्जमाफी आम्ही त्या ठिकाणी करू. आणि साधारणतः 1-1.25 वर्षानंतरच ह्या सर्व गोष्टीला सुरुवात व्हायला लागली. तसं पाहिलं तर आता येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही निवडणुका नसताना परंतु राज्यातला शेतकरी हा नैसर्गिक आणि त्या आपत्तीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला त्या अडचणीतून बाहेर काढण्याकरिता सर्व परिस्थिती जाणून जो शेतकरी अडचणीत आहे त्याला अडचणीला बाहेर काढण्यासाठी पुण्यश्लोक या नावानं पुन्हा एकदा या राज्यामध्ये कर्जमाफी घोषित करण्यात आली. संपूर्ण डाटा त्या संदर्भातला राज्यातनं जमा करण्यात आला आणि आता नुकतंच 22 जुलैला आमचे सहकार मंत्री सन्मान्य बाबासाहेब पाटील यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली विस्तृत माहिती दिली. पक्षाने सूचना केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन त्या माहिती त्या ठिकाणी द्यायची होती. त्याच अनुषंगानं पत्रकार परिषद बोलवली आणि आपल्या मार्फत लोकांपर्यंत याची अजून माहिती झाली. कारण राज्यातल्या जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी आपले जे बळीराजे आहेत, शेतकरी आहेत, त्यांनी राष्ट्रीयकृत बँक असो, व्यापारी, खाजगी किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून या कुठूनही कर्ज जर का उचललं असेल तर जवळजवळ 36,585 रुपयाची कर्जमाफी या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि यावेळेसच्या कर्जमाफीची खासियत अशी आहे जी आपल्या सर्वांच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेली पाहिजे. आतापर्यंत 2 लाखाची जी अट राहायची तर 2 लाखाच्या आतमध्ये जे शेतकऱ्यांचं कर्ज राहायचं त्यांना त्या ठिकाणी तो शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळायचा. पण यावेळेस मात्र ही 2 लाखापर्यंतच कर्जमाफी न ठेवता त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापेक्षा जरी जास्त कर्ज असलं तरी त्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी त्या ठिकाणी मिळणार आहे. उर्वरित रक्कम त्या शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी भरायचे. दुसरा एक विषय तो म्हणजे दरवेळेस जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरायचे त्यांना 50,000 रुपयाचं अनुदान याच्यावर आमचा जास्त भर त्या ठिकाणी राहणार आहे. कारण आपण बघितलं की अनेक प्रामाणिक शेतकरी जे रेग्युलरपणे त्या ठिकाणी शेती कर्ज भरतात तर त्यांना देखील त्यांचा देखील कुठेतरी सन्मान झाला पाहिजे. याच्याकरता 50,000 रुपयापर्यंतचं अनुदान आपण त्या ठिकाणी देणार आहोत. त्याच पद्धतीनं 50,000 रुपयाची मर्यादा आता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत म्हणजे आधीची जी आपली योजना होती महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना त्यावेळेस त्यांना 50,000चा लाभ मिळाला होता. म्हणून त्यांना आता लाभ द्यायचा नाही ही अट त्या ठिकाणी रद्द करण्यात आली आहे. आता जरी त्यांनी देखील कर्ज उचललं असेल तर त्यांना देखील कर्जमुक्तीचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. एकंदरीतच या सर्व याच्यामुळे शासनावर आर्थिक भार मोठा पडणार आहे. परंतु आपला शेतकरी, आपला बळीराजा याला संकटातून बाहेर काढण्याकरिता राज्य सरकार तो किती अतिरिक्त भार असला तरी तो उचलण्याकरिता त्या ठिकाणी तयार आहे. त्याच्याचमुळे ही एवढी मोठी कर्जमाफीची योजना आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे. दुसरा एक महत्वाचा निर्णय जो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला होता तो म्हणजे या राज्यातल्या शेतकऱ्यांना ज्यांचं आपलं 7.5 HP पर्यंतचं वीज बिल आहे ते आता आकारल्या जात नाही. त्यांनी हा अगोदरच निर्णय त्या ठिकाणी घेतला होता
परंतु त्यांच्या अगोदरची जी थकबाकी होती, जवळजवळ 48,000 कोटी रुपयाची थकबाकी होती, ती देखील आता त्या ठिकाणी माफ करण्यात आली आहे. दिवसा वीज पुरवठा होण्याकरिता आता सौर पंप आणि सौर कृषी वाहिनी योजनांमुळे जवळजवळ 76% शेतकऱ्यांनाही दिवसा देखील वीज त्या ठिकाणी मिळते आहे. आणि ह्या वर्षाच्या शेवटपर्यंत जवळजवळ 100% शेतकऱ्यांना दिवसा देखील वीज त्या ठिकाणी पुरवली जाणार आहे. उत्पादन खर्च कमी करण्याकरता आणि शेतकऱ्यांना शेती खर्च कमी करण्यासाठी आता सरकारनं, कारण आपण एकीकडे म्हणतो की उत्पादन क्षमता शेतकऱ्याची वाढली पाहिजे, त्याच्यावरचं जर का संकट दूर करायचं आहे तर त्याची उत्पादन क्षमता त्या ठिकाणी वाढली पाहिजे आणि त्याचा जो शेती करण्याकरता जो खर्च असतो तो खर्च कमी झाला पाहिजे. हा खर्चामधलाच एक महत्वाचा तो त्याचा खर्च जो राहायचा तो वीज बिलाचा राहायचा. याच्याच करता आपण वीज बिल माफी योजना त्या ठिकाणी आणली आणि जो 25,000 कोटी रुपयाची वीज बिल माफी दरवर्षी यामुळे आपण सरकार त्या ठिकाणी भरणार आहे. महावितरण मधल्या नफ्यात असलेला बिगर कृषी विभाग वेगळा करून भांडवली बाजारात सूचीबद्ध म्हणजे लिस्टेड करून त्याचा देखील आपण मोकळा केला आहे. आणि स्वतंत्र कंपनीच्या माध्यमातून 45 लाख कृषी ग्राहकांसाठी वीज बिल माफी सारख्या कल्याणकारी योजना याच्यानंतर देखील आपण या ठिकाणी सुरू ठेवणार आहोत. त्याच्यामुळे असे अनेक हे 2 महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी आपल्या सरकारने घेतलेले आहे. जिल्ह्याची थोडी माहिती आपल्याला या ठिकाणी दिली पाहिजे. राज्यातील 48,000 कोटींचं वीज बिलाची थकबाकी माफी केली असून वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण त्याच्यातले 89,951 कृषी ग्राहकांचा याच्यामध्ये समावेश राहणार आहे. आणि वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 152 कृषी सौर पंप मागेल त्याला सौर पंप व कुसुंबीमध्ये कार्यान्वित झालेली असून त्यांना दिवसा पुरवठा त्या ठिकाणी मिळणं सुरू झालेलं आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 अंतर्गत वर्धा जिल्ह्यामध्ये आपण 8 ठिकाणी म्हणजे 8 सौर ऊर्जा प्रकल्प जे 31 मेगावॅट क्षमतेचे आहेत ते करसगाव, वडेगाव, पिपरी, बोरगाव, सावंगी, हिंगणी, कांडळी आणि गिरड ह्या ठिकाणी कार्यान्वित झालेले आहे. वर्धा जिल्ह्यातल्या एकूण 83,702 ग्राहकांना आपल्याला दिवसा सुरळीत वीज पुरवठा त्या ठिकाणी मिळणार आहेत. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना दिलासा देणारे 2 महत्वाचे निर्णय राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. निश्चितच यामुळे आपला जो अडचणीत असलेला कास्तकार आहे त्याला ह्या संकटातून बाहेर पडण्याकरिता मदत ह्या माध्यमातून होणार आहे. या आधीच्या कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज राहायचं किंवा जी काही रक्कम राहायची तेवढं, पण यावेळेस जर का एखाद्याचं 3 लाख कर्ज आहे त्याचे देखील 2 लाख रुपये सरकार त्या ठिकाणी भरणार आहे. वरचीच रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्याला भरायची आहे. ही नाही, अशा तक्रारी असतील, काही बँका जर का करत असतील तर अशा तक्रारींवरती कार्यवाही करण्याचे निर्देश देखील त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. नाही, आता आपण हा आकडा जवळजवळ राज्यातला निश्चित केलेला आहे हळूहळू, कारण आपल्याला पैशाची तरतूद देखील ह्या अर्थसंकल्पामध्ये करायची. आता अधिवेशन झालं, या संदर्भातली आर्थिक तरतूद देखील सरकारनं त्या ठिकाणी केली. आता याचा रिझल्ट शेतकऱ्यांना मिळणं सुरू. एवढी सुटसुटीत कर्जमाफी याच्या आधी झालेली नव्हती. अतिशय सुलभ सोपी पद्धतीनं त्या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांना, शेवटी आपल्या सर्वांची जी मनीषा आहे ती मनीषा अशी आहे का ह्या राज्यातला जो पात्र शेतकरी आहे, जो अडचणीत असलेला शेतकरी आहे त्याला मदत त्या ठिकाणी झाली पाहिजे. त्या उद्देशानंच फारच कमी उदाहरणार्थ जे लोक राजकीय क्षेत्रात आहेत किंवा राजकीय कुठल्या पदावर आहेत किंवा शासकीय नोकरीमध्ये आहेत अशांना ही कर्जमाफी त्या ठिकाणी लागू होणार. ज्या शेतकऱ्यांकडे 3 लाखाचं कर्ज आहे 2 लाख सरकार माफ करेल, पण बँका म्हणजे 1 लाख तुम्ही भरा तर आम्ही 2 लाख देऊ असं आडमुठी धोरण जर झालं तर त्यासाठी काय पाहिजे? नाही, याच्यावरती मार्ग काढण्याकरता शेवटी बँकेमध्ये देखील हे लोकांचेच पैसे त्या ठिकाणी असतात. हा एक काढलेला आणि जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रामाणिक हेतू सरकारचा त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे समन्वयानं जर का भूमिका राखली गेली तर निश्चितपणे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचाही फायदा होईल, पर्यायानं बँकेचं देखील त्या ठिकाणी नुकसान होणार नाही. कोणत्या वर्षापासून आपण जून 2026 पर्यंत. जून 2026 पर्यंत.
पर्यंत उचल केले. 31/3 31/3/2025 हा पर्यंत उचल केलेले आहे. हो बरोबर आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने 2025 मध्ये दुसऱ्या महिन्यात उचल केलेला असेल तो कर्जमाफीसाठी ग्राह्य धरला जाईल की नाही? दुसऱ्या महिन्यात ना हा, दुसऱ्या हा, ग्राह्य धरला जाईल ना. तुम्ही कोणाशी चर्चा केली सर या संदर्भात? का बरं, का अडचण का आपल्याला? मी आता हे मला हा जी आर सरळ त्यांनी सांगितलं की तुम्ही 2024 आहे हे त्या कर्जमाफीमध्ये असं 2022 पर्यंत ज्याचं कर्ज आहे तोच कर्जमाफीसाठी ग्राह्य धरला जाईल. 2022च्या नंतर नाही, तुम्हाला हे जी दिली त्याची तक्रार द्या, आपण कारवाई त्याच्यावरती करू. आपण नाही अरे हो, पण तुम्ही द्या ना, मी बोलतो बँकेमध्ये, तुम्ही तक्रार द्या. तुम्ही त्याला शासन निर्णय दाखवला नाही का? सगळं दाखवलं. तर त्या संदर्भातली तक्रार द्या, आपण त्याच्यावर कारवाई करू. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे आरबीआयची गाईडलाईन आहे 2022ला त्याच्यामध्ये सगळं सर्व शब्दाचा खेळ केलेला आहे आणि त्यांनी सगळं समजून सांगितलं. नाही, मला असं वाटते आपली पत्रकार परिषद आहे, ठीक आहे, या संदर्भातली तुमची जी तक्रार आहे, एक मिनिट जी स्पेसिफिक बँक तुम्हाला असा त्रास देत आहे त्याची तक्रार द्या, ते दूर करणं आमचं काम आहे. आम्ही करू. सगळं हे चुकीचं आहे ना. मी स्वतः पत्रकार आहे. माझ्या बाबतीत जेव्हा घडलं तर उद्या प्रेस नोट आम्ही त्यांनी काहीच चुकीचं छापलेलं नाही. शासन निर्णय बरोबर आहे, त्याची अंमलबजावणी कोणी करत नसेल तर त्याच्यावर कारवाई करा. मग सर एक किमान कमीत कमी बँकेचा एखाद्या अधिकारी पाहिजे होता इथं. आमचा अरे प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये कसं बोलणार आहे? पत्रकार परिषदेमध्ये नाही सर हे चुकीचं आहे. चला पुढचा प्रश्न काय? हे तुम्ही शासनाला केलेलं आहे. हे चुकीची सांगतो पातळीवरती जे शेतकरी आहेत त्यांना याची फार माहिती होत नाही आणि बँक जे कर्मचारी आहेत किंवा बँक मॅनेजर आहेत ते शेतकऱ्यांना काही वेगळं सांगून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आपल्यातर्फे किंवा आपल्या पक्षातर्फे शासनातर्फे काय उपाययोजना केल्या जाते जेणेकरून शेतकऱ्यांना असं दुरावण्यात जाणार. याकरिताच ह्या पद्धतीच्या पत्रकार परिषदा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे, हाच सरकारचा उद्देश आहे. म्हणूनच ह्या पद्धतीच्या पत्रकार परिषदेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं आहे. तसंच स्थानिक स्तरावर देखील तहसील कार्यालयाच्या माध्यमातून कृषी विभागासोबत त्या ठिकाणी एकत्रित वेगवेगळ्या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन करून शेतकरी कर्जमाफीची माहिती देण्यात येणार आहे. निवडणूक सुरू झाली त्यावेळेस मुख्यमंत्री बोलत होते आम्ही निवडून आणून तर शेतकऱ्यांचा सातबारा पोरा 2 लाख रुपये नाही, शेतकरी कर्जमाफी आपण त्याच्यामध्ये उल्लेख केला होता. नाही, शेतकरी तुम्ही आताही बघून घ्या, आपण जो शब्द वापरलेला आहे तो शेतकरी कर्जमाफीचा शब्द वापरलेला आहे. शेतकरी कर्जमाफी आमचं सरकार जे राहिलं तर आम्ही सातबारा पोरा 2 लाखाच्या 2 लाखाच्या नाही, तुम्ही बघा वर्डिंग पाहून घ्या, तुम्ही त्याच्यामध्ये शेतकरी कर्जमाफी हा विषय पाहून घ्या. वर्धा जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लोकांना होणार. जसं आपल्याला वीज बिल माफीमध्ये जवळजवळ आपल्या जिल्ह्यातले 89,000 ग्राहक त्या ठिकाणी कव्हर झालेले आहेत. शेतीच्या याच्यामध्ये आता आपल्याजून डाटा इथून राज्य सरकारकडे गेलेला आहे, लवकरच फायनल डाटा तो येत आहे. नाही, याचं कारण असं आहे की जो क्रायटेरिया मागणी करण्यात आली होती काही लोकप्रतिनिधींकडनं की बाबा याच्यामध्ये शासकीय अधिकारी नसावेत किंवा कर्मचारी नसला पाहिजे त्याच्याकडे, त्याच पद्धतीनं तुमचे वेगवेगळ्या राजकारणामध्ये पदावर जे आहेत ते देखील नसावेत, असे काही क्रायटेरिया लावले आहेत. त्याच्यामुळे फायनल अंतिम डाटा आपल्याकडे त्या ठिकाणी. साहेब एक अडचण अशी होती की काही शेतकरी कर्ज उचलतात त्यासाठी त्यांना ITR बनावा लागतो, फायनान्शियल स्टेटस दाखवण्यासाठी बँका मागतात. पण मुळात ते हे नसतात, त्यांना हा फायदा मिळेल 2 लाखाच्या त्यांनी 0 ITR भरला फायनान्शियल स्टेटस दाखवायचं. शासन निर्णयामध्ये जे शेतकरी ज्या कंडिशन दिल्या आहेत त्या अनुषंगानं सर्वांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. आता नेमकं त्यांनी कशाकरिता कर्ज उचलून तो त्या ठिकाणी ITR भरतो, जर का 0 ITR असेल तर मग त्याला भरावं लागतं. आपण सर्व आलात, इतका चांगला प्रतिसाद आमच्या पत्रकार परिषदेला दिला आणि या ठिकाणी उपस्थित झाला, याच्याबद्दल आपला आभार मानतो आणि अनौपचारिक चर्चेकरता आपण पुन्हा एकदा सर्व एकत्र बसू. धन्यवाद.